हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन येतो आहे फ्लुईड मेकॅनिक्सचा. बरं, आत्तापर्यंत आपण जे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये फ्लुईड काय होतं, स्टेशनरी होतं. फ्लुईड काय होतं, स्टेशनरी होतं ऑर स्टॅटिक म्हणतो आपण. काय म्हणतो, स्टॅटिक म्हणतो. ह्याच्यामध्ये फ्लुईड काय होत होतं, हलत नव्हतं. आपलं फ्लुईड एकाच जागी राहायचं. बरोबर, आपलं फ्लुईड काय राहायचं, एकाच जागी राहायचं. आता पण बघणार आहे की फ्लुईड फ्लो होत असेल तर काय काय चेंजेस होतात. तर ह्याला आपण काय म्हणतो, डायनॅमिक्स. काय म्हणतो, डायनॅमिक्स. बरोबर, फ्लुईड जेव्हा फ्लो होत असतं त्याला आपण डायनॅमिक्स म्हणतो. बरं, ह्याच्यामध्ये आपल्या कंडिशन्स काय असतील, आयडल फ्लुईडच्या असतील. आपण आयडल फ्लुईडचंच बघणार आहे. ओके, आयडल फ्लुईड. बरं, आयडल फ्लुईडमध्ये काय असतं, इट शुड नॉट बी इनकॉम्प्रेसिबल. ओके, काय नसतं आपलं, इनकॉम्प्रेसिबल लिक्विड नसतं. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे की त्याला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही, त्याचा आपण व्हॉल्यूम डिक्रीज करू शकत नाही. काय म्हणतो आपण, व्हॉल्यूम डिक्रीज नाही होत. त्याचं काय होतं, व्हॉल्यूम डिक्रीज नाही होत. समजलं, आपण व्हॉल्यूम डज नॉट डिक्रीज म्हणूया, व्हॉल्यूम डज नॉट डिक्रीज. सेकंड कंडिशन काय आहे, नॉन विस्कस. नॉन विस्कस. ओके, नॉन विस्कसमध्ये दोन फ्लुईडच्या लेयर्स असतात, त्याच्यामध्ये फ्रिक्शन नसतं. आपण फ्रिक्शन हे ऐकलेलं आहे, शिकलेलं आहे आपण आतापर्यंत. बट फ्लुईड्सच्या दोन लेयर्समध्ये पण काय असतं, फ्रिक्शन असतं. ते आयडियल फ्लुईडमध्ये आपण फ्रिक्शन धरत नाही. आणि थर्ड काय धरत नाही आपण, फ्लुईड कसं असतं, इरोटेशनल. कसं असतं, इरोटेशनल म्हणजे काय, अँग्युलर वेलॉसिटी काय असते, 0 असते. अँग्युलर वेलॉसिटी 0 म्हणजे काय, जर फ्लुईड असं फ्लो होत असलं ते असं गोल गोल होऊन असं फ्लो होणार नाही परत. ओके, जसं आपण रिव्हरमध्ये बघतो, रिव्हरमध्ये फ्लो कसा असं वरती खालती होतो, रोटेशनल होतो. असं काय होत नाही. आपले पार्टिकल्स एकाच पाथनं जातील. सपोज हे आपलं पाईप आहे, ह्या पाईपमधून आपले पार्टिकल्स जातात आहे. ओके, तर इथं पार्टिकल असेल तर तो कसा जातो, इथं एकाच लाईननं जातात. ह्या लाईनचे पार्टिकल्स हीच लाईन फॉलो करतात. ओके, इथं 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 इकडे एक दुसरं लेअर असेल तर त्या लेअरचे पार्टिकल्स ह्याच वेनं जातात. दुसरी इथला पार्टिकल इथं जात नाही, इथला पार्टिकल इथं येत नाही. तर त्याला आपण आयडल फ्लुईड म्हणतो और स्ट्रीमलाईन फ्लुईड म्हणतो. काय म्हणतो, स्ट्रीमलाईन फ्लुईड म्हणतो. समजलं. बरं, ह्या स्ट्रीमलाईन फ्लुईडच्या आपण जरा प्रॉपर्टीज बघून घ्या. काय बघायच्या आहेत आपल्याला, जरा प्रॉपर्टीज बघायच्या. फर्स्ट प्रॉपर्टी काय, एनी पॉईंट ह्याची जी वेलॉसिटी असते, इथं काहीतरी वेलॉसिटी असणार, इथं काहीतरी वेलॉसिटी असणार. ओके, तर सपोज ह्या पॉईंटला हा पार्टिकल माझा ए पार्टिकल आहे, हा मोठा करतो मी. हा पार्टिकल काय, ए पार्टिकल आहे. ह्याची वेलॉसिटी ॲट दिस पॉईंट काय आहे, V1 आहे. काय आहे, V1 आहे. आणि ह्याची वेलॉसिटी ॲट दिस पॉईंट काय आहे, V2 आहे. हा पॉईंट कोणता आहे, बी आहे. बरं, ह्याच्यामध्ये काय, वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल कॅन चेंज, बट ह्या पॉईंटला प्रत्येक वेळेस वेलॉसिटी V1च असणार. सपोज हा पार्टिकल पुढं गेला, ह्याच्या मागून अजून एक पार्टिकल इथं आला. ओके, सेकंड पार्टिकल आला. सेकंड पार्टिकलची ह्या पोझिशनला वेलॉसिटी V1च असणार, चेंज नाही होणार. समजलं, V1च असणार. आणि सेकंड पार्टिकल परत इथं आला तर ह्या पॉईंटला त्याची वेलॉसिटी V2च असणार. सपोज V1 आपलं 10 मीटर पर सेकंड आहे, V2 काय आहे, 20 मीटर पर सेकंड सपोज. तर ह्या इथं पार्टिकल 1ची वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड असणार. इथं पुढं गेल्यावर पार्टिकल 1ची वेलॉसिटी ॲट पॉईंट बी वुड बी 20 मीटर पर सेकंड. बट पार्टिकल 2 येतो तेव्हा ह्या पॉईंट एला 10 मीटरच असणार. पार्टिकल 3 आला, परत त्याची पण वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंडच असणार. आणि पार्टिकल 2 जर इथं गेला पॉईंट बीला तेव्हा त्याची वेलॉसिटी 20च असणार. पार्टिकल 3 आला, त्याची पण वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंडच असणार. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, ॲट एनी पॉईंट इन स्पेस. काय, इन स्पेस velocity remains constant with time.
काय म्हणतो, ॲट एनी पॉईंट इन स्पेस वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट विथ टाईम. ओके. त्यानंतर सेकंड काय, एनी पार्टिकल फॉलोज द पाथ ऑफ प्रिव्हियस पार्टिकल. एनी पार्टिकल फॉलोज पाथ ऑफ प्रिव्हियस पार्टिकल. ओके. बस जो पार्टिकल असतो तो आपला काय करतो, प्रिव्हियस पार्टिकलचं पाथ फॉलो करतो. फॉर एक्झाम्पल सपोज ही जी फर्स्ट, चला मी परत डायग्राम बनवतो, त्याच्यामध्येच हे नको. ही जी पाईप आहे इथं एक पाथ डिसाइडेड आहे. ह्या पाथनं काय होतात, एक पार्टिकल जातो आहे. ओके. दुसरा पार्टिकल येणारा जर तो ह्याच पाथमध्ये असेल तो कधी दुसऱ्या पाथमध्ये घुसणार नाही. हा पार्टिकल कधीही ह्या पाथमध्ये येणार नाही. ओके. तो पार्टिकल काय करेल, हाच पार्टिकलची पाथ फॉलो करेल. हा पार्टिकल सपोज इथं आला तर हा पार्टिकल इथं येईल. ओके. हीच पाथ फॉलो करणार. हा जो पार्टिकल आहे तो असा होऊन नाही येणार. ओके. तो काय करेल, सेम लाईनच फॉलो करेल. त्यालाच म्हणतो आपण एनी पार्टिकल फॉलोज द पाथ ऑफ प्रिव्हियस पार्टिकल. ओके. आता अजून एक, सपोज हे त्याचं काय आहे, पाथ ऑफ फ्लो आहे. काय आहे, पाथ ऑफ फ्लो. तर टेंजंट ॲट एनी पॉईंट, काय टेंजंट ॲट एनी पॉईंट गिव्ज अस वेलॉसिटी. टेंजंट ॲट एनी पॉईंट गिव्ज अस वेलॉसिटी. आपण इलेक्ट्रोस्टॅटिकचं केलं तर बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन होत्या, त्याच्यावर आपल्याला जर टेंजंट काढला तर आपल्याला काय भेटत होतं, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तसंच इथं त्याच्या फ्लो लाईनवर जर आपण टेंजंट काढला आपल्याला काय भेटतं, वेलॉसिटी भेटतं. काय भेटतं, वेलॉसिटी. अजून एक आपण केलं तर काय केलं तर, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ज्या होत्या त्या इंटरसेक्ट नव्हत्या. ओके. त्या काय होत होत्या, इंटरसेक्ट होत नव्हत्या. ओके. तसंच ह्या ज्या लाईन्स आहेत काय, स्ट्रीम लाईन्स म्हणतो आपण. ओके. फ्लो लाईन्स ऑर स्ट्रीम लाईन्स, याला काय म्हणतो आपण, स्ट्रीम. ह्या ज्या स्ट्रीम लाईन्स आहे ह्या इंटरसेक्ट होत नाही. काय होतं आहे, इंटरसेक्ट होत नाही. का होत नाही त्याचं रिझन देतो. सपोज तुम्ही ह्या पॉईंटला इथं एक टेंजंट काढला आणि इथं एक टेंजंट काढला, आपल्याला V1 V2 दोन वेलॉसिटी भेटतात. बट आपलं अजम्पशन काय, आयडल फ्लो आहे आणि प्रत्येक जागी एकच वेलॉसिटी भेटली पाहिजे. म्हणून हे होत नाही, कुठल्याही दोन स्ट्रीम लाईन क्रॉस होत नाहीत. तर हे झालं एक बेसिक ह्याचं एक्सप्लेनेशन. आज आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युली इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. काय बघायचं आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. काय बघणार आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये काय, सपोज एक पाईप असेल, त्याचा हा जो एरिया आहे, स्टार्टिंग एरिया, तो काय असणार, A1. ओके. हा जो एरिया आहे हा मोठा दिसतो आहे, ह्याला आपण A2 एरिया देऊ, A2 एरिया म्हणून. ओके. इथं पार्टिकलची वेलॉसिटी सपोज मी V1 घेतो. V1 घेतो आहे. इथं पार्टिकलची वेलॉसिटी काय घेतो आहे, V2 घेतो आहे. V2 घेतो आहे. ओके. तर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आपल्याला रिलेशन कशामध्ये देते, इट गिव्स रिलेशन बिटवीन एरिया अँड वेलॉसिटी. आणि हे काय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगते, मी डेरिवेशन करत नाही आहे, मी तुम्हाला एक जस्ट सांगतो आहे की काय होतं आहे ह्याच्यात. ओके. ह्याच्यामध्ये काय होतं आहे, वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. काय आहे, वेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. म्हणजे काय, जर एरियाची व्हॅल्यू डिक्रीज झाली वेलॉसिटीची व्हॅल्यू काय होईल, इन्क्रीज होईल. और एरियाची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर वेलॉसिटीची व्हॅल्यू काय होईल, डिक्रीज होईल. समजलं. ह्याला आपण असंही लिहू शकतो, VA इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय लिहू शकतो, VA इज इक्वल टू कॉन्स्टंट. अरे ह्याला कसं लिहिणार, V इज इक्वल टू K/A वेअर K इज कॉन्स्टंट. बरोबर, K इज कॉन्स्टंट. तर VA इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर, VA इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरं, ह्याचं जर तुम्ही हे केला, VA इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे प्रोडक्ट ऑफ
वेलॉसिटी आणि एरिया हा एकच असणार आहे आपल्या फ्लुईडसाठी. मग प्रोडक्ट ऑफ वेलॉसिटी आणि एरिया इथं जरी काढला तो सेमच असणार आहे. मग मी असं म्हणू शकतो A1V1 इज इक्वल टू A2V2. काय आहे? A1V1 इज इक्वल टू A2V2. तर हे आपलं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी झालं. काय झालं? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी झालेलं आहे. समजलं? याला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. चला एक तुम्हाला प्रॉब्लेम देतो. हा प्रॉब्लेम होमवर्क म्हणून घ्या. काय प्रॉब्लेम? होमवर्क म्हणून घ्या. सपोज एक पाईप आहे, त्याचा इथं फर्स्ट ह्याचं रेडियस किती आहे? 1 मीटर आहे. ह्याचं रेडियस आहे 2 मीटर. ओके. इथं वेलॉसिटी दिलेली आहे. वेलॉसिटी ऑफ फ्लो किती दिलेला आहे? 2 मीटर पर सेकंड. तर त्यांनी आपल्याला इथं वेलॉसिटी किती असणार हे विचारलेलं आहे. ओके. बरं, मी रेडियस दिलं आहे. तुम्हाला पहिला हा एरिया काढायला लागेल. एरिया कसा काढणार? सर्कल आहे. सर्कलचा एरिया कसा असतो? πr². बरोबर. एरिया किती होणार? A1 किती येणार? πr² म्हणजे 1चा स्क्वेअर. बरोबर. इथं एरिया किती येणार? A2 इज इक्वल टू π2². बरोबर. तर हे करून तुम्हाला वेलॉसिटी काढायचं आहे. हे इक्वेशन घेऊन तुम्हाला वेलॉसिटी काढायचं आहे. हे तुमचं V2 झालं, हे V1 झालं. तुम्हाला अर्धं सांगितलं आहे, अर्धं तुम्ही सॉल्व करायचं. ओके. आणि ह्यावेळेस व्हिडिओच्या खालती आन्सर कमेंट करायचं. ओके. काय करायचं? आन्सर कमेंट करायचं. त्याच्यावरनं आम्हाला कळेल की कुणी कुणी व्हिडिओ बघतं आहे, पूर्ण व्हिडिओ बघतं आहे आणि कोण नीट अभ्यास करतं आहे. समजला? तर जे बघतात ते नीट बघतात ते त्यांनी हे दुसऱ्यांना पण सांगावे. समजलं? चला. ओके. बाय.